म्हणजे सुपर 60 काय आहे. तर आपल्या स्क्रीनवर आपल्या सगळ्यांना माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी दिसते आहे. त्यासाठी आपल्याला टाईप करायचं आहे चॅट बॉक्समध्ये येस, ओके किंवा कंटिन्यू असं आपण चॅट बॉक्समध्ये जर टाईप केलं तर मला कळेल की माझं प्रेझेंटेशन आपल्याला दिसतंय आपण आता. आणि या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आजच्या सेशनला सुरुवात करूया. धन्यवाद. आपल्यापैकी अनेक जणांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी आजच्या प्रशिक्षणाला आजचं जे सेशन आहे त्याला आपण आता सुरुवात करूया. कार्यक्रमाच्या शेवटी काठोळे सर पुन्हा आपल्याशी संवाद साधतीलच. तर सुपर 60 काय आहे हे लक्षात घ्या. मिशन IAS मागील काही वर्षापासून जे या ठिकाणी कामं करतायत त्या कामामध्ये आपल्याला काही गोष्टी प्रकाशाने जाणवल्यात आणि जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आज अशी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर त्याचं पुस्तक हे आपल्याजवळ उपलब्ध आहे. पुस्तकाची अडचण आपल्याला नाही. किंवा आपल्याला त्याच्या नोट्स आपण म्हटल्या तर आपल्याला नोट्स सुद्धा अवेलेबल मिळतात. त्यानंतर आज आपल्या मदतीला इंटरनेट किंवा गुगल आहे. या गुगलचा वापर करून सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम, सिलेबस, पुस्तकं, नोट्स अमेझॉनच्या माध्यमातून किंवा अनेक असे कोचिंग क्लासेस आता झालेले आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला जे लर्निंग मटेरियल आहे, अभ्यास पुस्तिका किंवा नोट्स किंवा जुने प्रश्नोत्तरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात. आपण जर लायब्ररी लावली तर लायब्ररीमध्ये तुम्हाला टेक्स्टबुक सुद्धा रेफरन्स करायला मिळतात. आणि मग असं असताना आज आपले पालक, आई वडील इतके जागरूक आहेत की विद्यार्थ्यांनी मागणी केली की मला अशा प्रकारची तयारी करायची आहे आणि मला 7-8 हजाराची 10 हजाराची पुस्तकं विकत घ्यायची आहेत. तर फार मोजके विद्यार्थी असतील की त्यांना पुस्तकाची मदत कुठल्या कुठल्या भागातून तरी होऊन जाते किंवा त्यांचे वडील त्यांना पुस्तकाची मदत करतात. आणि त्यामुळे आज लर्निंग मटेरियलची कमतरता नाही. स्पर्धा परीक्षेकरता तयारी करायची असेल तर आपण छोट्यात छोटी परीक्षा जरी पकडली तर तलाठीची परीक्षा किंवा PSI ची परीक्षा किंवा MPSC ची पूर्व परीक्षा, MPSC ची मुख्य परीक्षा किंवा IAS सारखीच परीक्षा, याचं सिलेबस काय आहे, याच्याबद्दल कुठले पेपर येतात, कोणते पुस्तक वाचायचे आहे, ते पुस्तकं कुठे मोफत. आता UPSCचं संपूर्ण लर्निंग मटेरियल तसा जर विचार केला तर बरेचसे ई बुक अवेलेबल आहेत. किंवा थोडे बहुत पैसे खर्च केले किंवा आपण लायब्ररीमध्ये जॉईन केली तर आपल्याला ते पुस्तक उपलब्ध होतात. परंतु विद्यार्थ्यांनी IAS उत्तीर्ण केलं पाहिजे, यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टीची विद्यार्थ्यांमध्ये आज कमतरता आम्हाला जाणवते. आणि ही कमतरता समजून घेऊन आपण सुपर 60 या फाउंडेशन कोर्सची निर्मिती केलेली आहे. आता या कोर्समध्ये आपल्याला काय करायचं असेल तर जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला आपला उद्देश काय असला पाहिजे की मला IAS अधिकारी बनायचं आहे किंवा मी MPSC करणारच. तर आपलं ध्येय निश्चित पाहिजे, जिद्द पाहिजे त्यासाठी, किंवा मी एक दिवस हे करून दाखवणारच आहे. म्हणून आपल्याला ठरवायचं आहे की मी ठरवलेल्या कामामध्ये मला गोल्ड मेडल मिळवायचंच आहे. कोणतंही काम असेल, कुठली परीक्षा असेल किंवा तुमचं महाविद्यालयीन जीवन असेल तर मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे ही मोठी आस तू शकलो पाहिजे. आणि जर गोल्ड मेडल तुम्हाला मिळवायचं असेल, या ठिकाणी गोल्ड मेडल म्हणजे खरोखर फक्त गोल्ड मेडल नाही, तर गोल्ड मेडल म्हणजे सफलता आणि उच्च प्रतीची सफलता, टॉप विनर आपल्याला बनायचं असेल तर गोल्ड मेडल मिळवण्यासाठी आपल्याला काल जसं आपल्याला मॅडमनी सांगितलं, आपल्या अनुराधा तोडेवाने सांगितलं की आपल्याला आपला माइंडसेट बनवावा लागेल. आज विद्यार्थ्यांमध्ये माइंडसेटची कमतरता असल्यामुळे, आणि दुसरी महत्वाची कमतरता आहे ती म्हणजे स्मार्ट स्टडी टेक्निक किंवा इफेक्टिव्ह स्टडी टेक्निक याची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थी नोट्स अवेलेबल आहे, पुस्तक अवेलेबल आहे, लर्निंग मटेरियल अवेलेबल आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध आहे, परंतु परीक्षा सक्सेसफुली पूर्ण करण्यासाठी जे गोष्टी लागतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, आणि त्यासाठी सुपर 60 या कोर्सची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे. आता याचा उद्देश कोणासाठी आहे
तर 6वी ते 12वीचे जेवढे विद्यार्थी आहेत किंवा 7व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतचे किंवा ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा ह्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर सुपर 60 हा एक स्टुडंट वेलनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. स्टुडंट वेलनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व श्रेष्ठ बनवणारा कार्यक्रम आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट लर्नर बनवण्याची इच्छा आमची आहे. स्मार्ट लर्नर बनला की तो कुठल्याही क्षेत्रामध्ये मग तो काहीही गोष्टी अवगत करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. आणि सोबत सोबत आमचं काम आहे महत्वाचं ते म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डर. जर तुम्ही स्मार्ट लर्नर बनले आणि जर तुम्ही कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्ड झाला तर मग तुम्ही जिद्द, चिकाटी, धैर्य, मेहनत, हार्डवर्क अशा सगळ्या गोष्टी, सातत्य, चांगल्या सवयी लावणे, व्यक्तिमत्व विकास करणे आणि आपलं निश्चित ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहणे हे काम आपण योग्य पद्धतीने करू शकतो. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला स्मार्ट लर्नर बनायला पाहिजे किंवा कॉन्फिडन्स आपल्याला वाढवायला पाहिजे. आता शालेय जीवनामध्ये मी जेव्हा 5व्या वर्गामध्ये होतो तेव्हापासून मला आठवते की 5वी पासून 10व्या वर्गापर्यंत मी वर्गात पहिला होतो, वर्गात टॉप होतो. 10व्या वर्गामध्ये सुद्धा मी बोर्डाच्या परीक्षेमध्ये माझ्या शाळेतून पहिला आलो. परंतु त्यानंतर 11वी 12वी मध्ये गेल्यानंतर मग मी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग मी इंग्रजीवर बिना कोणता कोचिंग क्लास न लावता 12व्या वर्गातून 10व्या वर्गापर्यंत मराठी मीडियम असताना सुद्धा 11व्या आणि 12व्या वर्गामध्ये मी इंग्रजी शिकण्यासाठी इतके माझे प्रचंड प्रयत्न चालवले. आणि त्यावेळेला इंटरनेट नव्हतं मित्रांनो, लक्षात घ्या. फक्त माझ्याजवळ होती एक लायब्ररी, टिळक लायब्ररी होती परतवाड्याची. त्या लायब्ररीमध्ये रोज मी कॉलेजमधून आल्यानंतर घरी फ्रेश केल्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन बसत होतो आणि त्या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी पुस्तकं वाचणे हा माझा नित्याचा नेम होता. 2 वर्ष मी त्या लायब्ररीमधले बरेचसे इंग्रजीमध्ये पुस्तकं, डिक्शनरी, माझ्याजवळ पैसे नव्हते त्यामुळे डिक्शनरी विकत घेऊ शकत नव्हतो. तरी पण मग मी सुरुवातीला त्या लायब्ररीतली डिक्शनरी वापरायला सुरुवात केली आणि नंतर पैसे जमा करून मी डिक्शनरी सुद्धा घेतली आणि मी इंग्रजीचा अभ्यास सुरू केला. आणि 11वी 12वी सायन्स मधून मी 12व्या वर्गामध्ये इंग्रजी मीडियम मधून मी पास केलं. आणि त्यानंतर मग माझा जो काही प्रोग्रेस आहे तो प्रोग्रेस पाहून मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. इंजिनिअरिंगला मी अभ्यास करायला गेलो आणि मी इंजिनिअरिंगच्या 4ही वर्ष वर्गामध्ये पहिला आलो. जबकि मी माझं शाळेचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. शिवाजी हायस्कूल चिखलदऱ्यामधून मी शिकलो. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण सगळ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी माझ्यासोबत, आदिवासी विद्यार्थी माझ्यासोबत, आणि अशातून शिकत असताना पण जी गोष्ट मी सातत्याने करत होतो ती गोष्ट जी आज आपल्याला या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी स्वतःला मी स्मार्ट लर्नर बनवलं. मी स्वतःचा कॉन्फिडन्स इतका वाढवला की त्याच्यामुळे मी सगळे कामं करू शकलो. शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असला की भाषण देण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे कोण, तर माझं नाव तिकडे डिफॉल्ट राहत होतं. सरांनी सांगो की न सांगो, प्रत्येक जयंतीला कार्यक्रम असला आणि भाषण द्यायचं आहे तर महात्मा गांधीचं भाषण, टिळकांचं भाषण, विवेकानंदाचं भाषण, कोणतंही भाषण द्यायचं असलं तर प्रवीण खांडवे भाषण द्यायला तयार आहे. अशा प्रकारची परिस्थिती शालेय जीवनामध्ये मी अनुभवली. आणि मी हे फक्त का बरं करू शकलो, तर हे मला आता कळते की मी स्मार्ट लर्नर होतो किंवा माझा कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळे मला उभं केलं, बोलवलं, समोर कोणी बोलायला सांगितलं तर मी बोलू शकत होतो. परंतु यासाठी मला ज्या माझ्या ज्ञानाच्या ज्या कक्षा मला रुंदवता आल्या, त्या कक्षा रुंदवण्याचं कारण म्हणजे मी लायब्ररी मधले अतिरिक्त पुस्तकं वाचनाचं काम केलं. आमच्या वॉटर सप्लायची एक लायब्ररी होती, त्या ठिकाणी माझ्या वर्गमित्रच होता. त्या वर्गमित्राचे वडील त्या ठिकाणी लायब्ररीचे इंचार्ज बनले आणि त्यांनी मग आम्हाला बोलवलं की बरे तू प्रवीण आहे, तो हुशार मुलगा आहे, त्यासोबत तू राहत जा, त्याला घेऊन ये तू आपल्या लायब्ररीमध्ये आणि तुम्ही पुस्तक वाचत जा. त्यांना असं वाटतं आपला पण मुलगा प्रवीण सोबत वाढला पाहिजे, शिकला जा पाहिजे, हुशार झाला पाहिजे, पहिला आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला एक दिवस त्याच्या लायब्ररीमध्ये नेलं आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला लायब्ररी दाखवली आणि जो आम्हाला तिकडे मग एक खजिना सापडला आणि जे पुस्तक वाचायला मी सुरुवात केली, तर मला माहिती आहे की त्या वॉटर सप्लायच्या लायब्ररीमधले काही इंग्रजीचे आणि काही असे
कामाचे जे आम्हाला असं वाटत होतं की बा हे आता आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे, ही 5व्या 6व्या वर्गातली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ते सोडून मी संपूर्ण पुस्तक वाचून टाकले, सगळ्या कादंबऱ्या वाचून टाकल्या, जेवढ्या काही होत्या तिकडे. छोटी लायब्ररी होती ती, परंतु सगळ्या प्रकारचे कॉमिक्स वाचून टाकले. जेवढ्या प्रकारचे आपण थोर पुरुष आहेत, त्या थोर पुरुषांचे सगळ्यांचं एक छोटं छोटं पुस्तक होतं, ते संपूर्ण वाचून काढले. नुसते वाचून नाही काढले, तर आजही माझ्याजवळ त्या वह्या संग्रही आहे की त्या प्रत्येक पुस्तकातल्या नोट्स मी काढलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये इतकी प्रचंड भर पडली की 10व्या वर्गापर्यंत मी कितीतरी माहिती, कितीतरी थोर पुरुषांची माहिती, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या संकटांना सामोरे गेले, त्यांनी कशा प्रकारे काम केलं, आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचं माहिती मला त्या पुस्तकातून वाचायला मिळाली. आणि किंबहुना त्याच्यामुळे मी इतका हुशार बनलो. मला तेव्हा माहिती नव्हतं की आपण एवढं हुशार आहे, की पर्वतवाड्यामध्ये शहरामध्ये गेल्याबरोबर तिथल्या मुलांच्या नॉलेजच्या लेवलला मी माझं नॉलेज त्या ठिकाणी प्रदर्शित करू शकत होतो. किंबहुना ट्युशन न लावता मी इंग्रजी माध्यमातून तयारी करून 11वी 12वी विदाऊट ट्युशन, जबकि माझ्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सायन्स आणि गणिताची ट्युशन लावली होती, पण माझ्याजवळ पैसे नव्हते, मी ट्युशन लावू शकत नव्हतो. आणि तरीही मी 12वा वर्ग पास झालो पहिल्या अटेम्प्ट मध्ये. सायन्स मध्ये इंग्रजी मीडियम मध्ये मी सगळे प्रश्नाचे उत्तर लिहू शकलो, आणि मी ते इंग्रजी शिकलो. आणि हे सगळं कशाच्या भरोशावर होऊ शकलं, त्यासाठी जे आवश्यक गुण आहे ते आज आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतो. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आत्मविश्वास प्राप्त करायचा असेल तर विद्यार्थी दशेमध्ये ज्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे त्या बाबी शाळेमधून विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही. शाळेमध्ये काय शिकवलं जाते, किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि विज्ञान आणि कार्यानुभव आणि पीटी आणि आणखीन काहीतरी असेल, या विषयाचं आपल्याला आज शाळेमध्ये शिक्षण मिळते. परंतु कॉन्फिडन्स बनवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी नेमका शाळेमधून, सगळ्या शाळेमधून शिकवल्या जात नाहीत. काही शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात की ज्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याला अशा प्रकारचे इतर गुण कौशल्यांची वाढ करण्यासाठी त्याला मदत मिळते, परंतु विशेष करून त्यावर लक्ष दिलं जात नाही. आणि हे सगळं जर शिकायचं त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार आहे किंवा विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला विद्यार्थ्याची योग्य भूमिका काय आहे, व्हॉट इज द राईट स्टुडंट रोल, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. व्हॉट इज द राईट स्टुडंट रोल हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर तुम्हाला विद्यार्थ्याची योग्य भूमिका माहित नसेल ना, तर तो विद्यार्थी म्हणून तुम्ही जास्त लॉंग टर्म मध्ये काही करू शकत नाही. हमको लंबे रेस का घोड़ा बनना है, ध्यान में रखो. सिर्फ परीक्षा पास कर लिया, 8वीं 9वीं 10वीं 11वीं 12वीं ग्रेजुएशन हो गया, यहां से कुछ होने वाला नहीं है. हमको लंबे रेस का घोड़ा बनना है जो रेस में दौड़ के फर्स्ट नंबर पे आ सकता है, और वो यदि करना है तो हमको राइट स्टूडेंट रोल डेवलप करते आना चाहिए. सक्सेस साइकोलॉजी जो कल मैडम ने समझाया कि फेल हुआ तो कोई फर्क नहीं पड़ता, किसी विषय में हम लोग कम मार्क मिले तो मुझे कोई फरक नहीं पड़ता, ही सक्सेस सायकोलॉजी आपली असली पाहिजे. म्हणून फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप इन लर्निंग, FAIL, फेल्युअर इन द फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप इन लर्निंग. तर अपयश येणे, फेल होणे याच्यापासून थांबून न जाता पुन्हा आपल्याला तयारी लागता आलं पाहिजे. आपला जो मार्ग आहे ठरलेला त्यावर सातत्याने चालता आलं पाहिजे. आणि यावर चालत असताना जो ध्येय गाठण्याचा मार्ग आहे तो म्हणजे काय, इफेक्टिव्ह स्टडी टेक्निक. की आपल्याला जो आपण अभ्यास करतोय, अभ्यासासाठी आपला जो वेळ आपण खर्ची घालतोय तो योग्य पद्धतीने जर खर्ची घातला तर आपला अभ्यास हा प्रभावी पद्धतीने होतो आणि तो आपल्याला चिरकाळ लक्षात राहू शकतो. किंबहुना आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा योग्य वेळी वापर करता येतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला पॉवर ऑफ माइंड वापरता आली पाहिजे. प्रत्येकाजवळ प्रचंड मेमरीची क्षमता आहे, त्याची ओळख आपल्याला असली पाहिजे, त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल आईन्स्टाईननी म्हटलेलं आहे की सामान्य माणसं फक्त 3 ते 4% आपली ब्रेन पॉवर वापरतात. म्हणजे आपण जर वापरलं ना तर आपण 7-8% वरी जरी गेलो ना तर प्रचंड काम आपण करू शकतो. आणि माझ्या जीवनामध्ये मी असे अनेक कामं केलेले आहेत, त्याबद्दल सविस्तर तुम्हाला एखाद्या दिवशी सांगू आपण. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोल सेट करू शकतो.
आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला विविध कलागुणांची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल. आणि ही जर विविध कलागुणांची ओळख आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो आपण सेशन घेतलं त्या दिवशी सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायचा हे प्रत्येक विद्यार्थ्याला करता आलं पाहिजे. हे तुमच्यासाठी नेहमीसाठीचं काम आहे की तुम्ही तुमच्या वयाचे 24-25 वर्ष पूर्ण करेपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इतका भरला पाहिजे की तुम्हाला कोणी कोणत्याही गोष्टीमधून चांगल्या कामापासून कोणी अडवू शकत नाही किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टीची तुमच्या मनामध्ये भीती राहणार नाही आणि तुमच्या जीवनाचा आनंद तुम्ही सगळ्या कामाचा पद्धतीने करून योग्य पद्धतीने करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन हा वाढवला पाहिजे. त्याचं पहिलं एक सेशन आपण त्या दिवशी घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरं काम आपण केलं पाहिजे. ते दुसरं काम म्हणजे आपल्याला आपली विवेक बुद्धी जागृत करता आली पाहिजे. अचिव्हिंग हाय कॉन्शियसनेस. आपण जेव्हा काही असे कामं करतो की ज्या वेळेला आपल्याला सदसद विवेक बुद्धीचा वापर करावा लागतो. जर भांडणं चालू असतील तर आपण त्या भांडणामध्ये जायचं की नाही जायचं, किंवा परीक्षा आहे तर वेळेवर अभ्यास करायचा की नाही करायचा, हा निर्णय आपण कशावरून घेतो आपण, तर आपला विवेक आपल्याला सांगतो. आपले अंडरस्टँडिंग, आपली समज, आपल्या मेमरीची पॉवर आपल्याला एक विशिष्ट निवड करण्याची शक्ती देते. आणि हे जो हायर कॉन्शियसनेस आहे हा जर आपण वाढवला तर विद्यार्थी म्हणून आपण योग्य निर्णय आपल्या जीवनामध्ये ताबडतोब घेऊ शकतो. किंबहुना मोठं झाल्यावर पण तुम्हाला या उच्च विवेक बुद्धीचा प्रचंड फायदा आपल्या जीवनाच्या विकासासाठी करता येऊ शकतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आपला विवेक जागृत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, कुठले पुस्तकं वाचले पाहिजे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यावर काम करायला पाहिजे. आणि म्हणून आपण विवेक बुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विवेक बुद्धी जागृत करणे म्हणजे काय, की काय सत्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कशाची कोणत्या योग्य वेळेवर काय योग्य आहे, राईट ॲटिट्यूड ऍट राईट टाइम ऍट राईट प्लेस, हे ज्याला करता येते त्याचा विवेक हा सातत्याने जागृत असतो. आणि हे विद्यार्थी तुम्ही मोठं झाल्यावर नाही करू शकत. जर तुम्ही वयाचे 25 वर्षे गाठली तर मग तुमची समज जाग्यावर आणायला खूप प्रयास लागतात. आता तुमचं माइंड फ्रेश आहे, सध्या तुमचं ब्रेन शुद्ध आहे, त्याला जर तुम्ही चांगली सवय लावली तर तुमची उच्च विवेक बुद्धी तुम्ही जागृत करू शकता. आणि ही उच्च विवेक बुद्धी जर जागृत करायची असेल तर त्याकरता आपलं काम केलं पाहिजे. हे जे सगळे गुण कौशल्य मी तुम्हाला सांगतोय हे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विकसित करायला पाहिजेत. दुसरं महत्वाचं काम आहे की लर्निंग मेमरी मॅनेजमेंट. आपल्याला वाचलेलं लक्षात राहिलं पाहिजे. आज अनेक मुलांचा प्रॉब्लेम आहे की मला लक्षात राहत नाही किंवा परीक्षेमध्ये आठवलं नाही. परीक्षा हॉलच्या बाहेर आलो की मग आपल्याला आठवते, अरे याचं उत्तर हे होतं पण परीक्षेत नाही आठवलं. याचं कारण काय की आपल्या मेमरीमध्ये होतं पण ते बाहेर निघालं नाही. आणि हा प्रॉब्लेम आहे मेमरी मॅनेजमेंटचा. आणि हे कौशल्य डेव्हलप जर केलं आपण तर जे विद्यार्थी हुशार असतात, जे परीक्षेमध्ये योग्य मुद्देसूद उत्तरं लिहू शकतात, त्यांचं मेमरी मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळे ते फटाफट त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित योग्य वेळेवर आठवतात. आणि म्हणून आपल्याला मेमरी मॅनेजमेंटवर सुद्धा काम केलं पाहिजे. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मेमरी मॅनेजमेंटचं टेक्निक जर वापरलं तर तुम्ही त्या नेहमीसाठी लक्षात ठेवू शकता. आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरण आहेत. सविस्तर मध्ये मी आता या ठिकाणी यावर डिस्कस करणार नाही, परंतु आपण मेमरी मॅनेजमेंटवर सुद्धा काम केलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण की जे आपण वाचतो ते योग्य वेळेवर आठवलं पाहिजे आणि उपयोगात आणता आलं पाहिजे. त्याला खरा अभ्यास म्हणतात. आणि ते करायचं असेल तर आपल्याला सोबत सोबत ब्रेन प्रोग्रामिंग सुद्धा करायला शिकायला पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, कुठल्याही गोष्टीवर अटेन्शन आपलं कायम राहिलं पाहिजे, आपण मोटिवेट राहिलो पाहिजे, आपला अभ्यासावर फोकस करता आला पाहिजे, स्वतःच्या जीवनावर आपलं नियंत्रण पाहिजे, योग्य निर्णय क्षमता विकसित करता आली पाहिजे.
आपल्या आजूबाजूला किंवा जीवनामध्ये होणारे बदल ऍक्सेप्ट करता आले पाहिजे आणि तरी सुद्धा आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून आपल्याला पुढे चालता आलं पाहिजे. आणि हे करत असताना आपल्याला संवाद कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी याचं सुद्धा भान राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपण याकरिता स्वतःचं ब्रेन प्रोग्रामिंग करू शकतो. ब्रेन प्रोग्रामिंग कसं करायचं? ब्रेन प्रोग्रामिंग आपण विद्यार्थ्यांचं करून देत असतो. मी जेव्हा ऑफलाईनचे क्लासेस घेतो, आता ऑनलाईन मध्ये पण आपण 1-2 सेशन घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने मुलांचं ब्रेन प्रोग्रामिंग केलं. तर तुम्हाला घरी राहून सुद्धा ब्रेन प्रोग्रामिंग तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अटेंड करता येते किंवा आपण स्वतः शिकून स्वतःचं ब्रेन प्रोग्रामिंग पण करू शकतो. तर हे सुद्धा आपण जर शिकून घेतलं तर आपल्याला आपल्या मेमरीचा वापर प्रभावीपणे करता येतो. आपल्याला पाहिजे त्या गोष्टीसाठी स्वतःच्या मनावर कंट्रोल करून आपल्याला त्याला उपयोगात आणता येते. आणि यासोबत सोबत सक्सेस सायकोलॉजी म्हणजे काय, यशाचे 12 नियम कोणते आहेत, हे 12 नियम जर एकदा तुम्ही शिकले ना तर मग कशाला सक्सेस म्हणायचं आणि कशाला फेल्युअर म्हणायचं याची समज तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळे तुमच्या समोर येणाऱ्या ज्या अभ्यासातील अडचणी आहे, स्पर्धा परीक्षेतील ज्या अडचणी आहे, त्याला मग सक्सेस म्हणायचं की फेल्युअर म्हणायचं हे तुम्हाला ताबडतोब कळायला लागेल. आणि त्यामुळे मग तुम्ही डिमोटिवेट होणार नाही, निराशा होणार नाही, फ्रस्ट्रेशन येणार नाही, फेल्युअर येणार नाही, भीती वाटणार नाही आणि आपण आपल्या ध्येय गाठण्याच्या दिशेने योग्य पद्धतीने काम करू शकू. आणि यासाठी यशाचे काय नियम आहेत, सक्सेसची व्याख्या काय आहे, प्रत्येकाकरता ती वेगवेगळी असू शकते. हे समजून घेऊन आपण जर शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वतःला विकसित केलं, ग्रॅज्युएशन करेपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आता आपण काय करतो की आपली अपेक्षा असते की मला 90%, 95% टॉप मार्क भेटले पाहिजे. पण त्या मार्कांना काय करता? मार्क काही कामाचे नाही. तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान मिळालं का मला सांगा. जर तुम्ही असं म्हटलं की मला विज्ञानामध्ये 100 पैकी, गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क आहेत, तर तुम्हाला गणितामधलं कोडं सोडवता येते का? मग तर तुमची क्षमता तेवढी पाहिजे. आता गणितामध्ये पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणे ही गोष्ट वेगळी आणि आपल्या समोर जर एखादं पझल आलं, एखादं क्विज आला, एखादं कोडं आलं, तर ते कोडं सोडवणं यासाठी हुशारी पाहिजे, यासाठी अतिरिक्त ज्ञान पाहिजे, यासाठी चाणाक्षपणा पाहिजे, यासाठी गणितीय गुणाकाराची बेरीज वजाबाकी भागाकाराची गती पाहिजे आणि चौफेर नॉलेज असलं पाहिजे त्या विषयाचं. त्यावेळेला तुम्ही अशा गोष्टी करू शकणार आहे. आणि अशा गोष्टी जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये करायच्या असतात त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी दशेपासून स्वतःला तयार केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून विद्यार्थ्याची योग्य भूमिका समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण ग्रॅज्युएशन होईपर्यंत कसं राहील हे आपण जर शिकून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्वतःच्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. आणि हे करायसाठी मग तुम्हाला जे इतर कौशल्य तुम्ही विकसित केले पाहिजे, ज्या कौशल्यांचा उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास करावाच लागतो, तो म्हणजे इफेक्टिव्ह लर्निंग टेक्निक. जसं आपल्याला विशाल नरवाडे सांगितलं, विशाल नरवाडे सरांनी, की तुमच्या दिवसावेळेला 3 टप्प्यामध्ये विभागा. सकाळचा एक विभाग वेगळा, दुपारचा वेगळा आणि रात्रीचा वेगळा. आणि 3 टप्प्यामध्ये 3 वेगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. परंतु त्या अभ्यासामध्ये जो अभ्यास तुम्ही करून आलाय तो किती उपयोगाचा आहे. जास्त तास केला बा म्हणजे माझा अभ्यास जास्त झाला असं नाही, तर किती प्रभावीपणे मी अभ्यास केला हे महत्वाचं आहे. आणि म्हणून अभ्यासाची प्रभावी पद्धत काय आहे याच्यामध्ये माझी स्वतःची मास्टरी आहे. त्यावरच आपण आता पुस्तक प्रकाशित करणारे अभ्यासाचे प्रभावी तंत्र, त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी सविस्तरमध्ये दिलेल्या असतील. तर आपल्याला इफेक्टिव्ह अभ्यासाची पद्धत आपण जर शिकून घेतली तर त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो स्पर्धा परीक्षेसाठी. कुठली स्पर्धा परीक्षा असो, मग ती MST CET असो, नीट असो, JEE असो, किंवा मग आपल्या MPSC असो, UPSC असो, किंवा NDA ची परीक्षा असो, किंवा नाटाची असो, किंवा कॅट असो, किंवा अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे, स्पर्धा म्हणजे काय, तुलना. इतर सगळेच मुलं हुशार आहे, पण यापेक्षा हा मुलगा आणखीन किती हुशार आहे, किंवा ज्याची समज जास्त चांगली आहे, ज्याची गती चांगली आहे, असे लोक निवडायचे असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षा असते. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी कमी आहे, कोण हुशार आणि कोण जास्त हे निवड करायचीच नसते. तर कोण चाणाक्ष आहे, कोणाची समज जास्त आहे, कोण प्रभावी पद्धतीने काम करू शकतो, कोणाची उत्पादन क्षमता, प्रोडक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, हे तपासण्यासाठीचं आकलन त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी लिसनिंग क्षमता,
ऐकण्याची क्षमता सुद्धा वाढवायला पाहिजे. लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये 1 तासाचं लेक्चर असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं अटेन्शन देऊ शकतात. त्यानंतर त्यांना लेझीनेस येतो, कारण की सवय नाही. ही सवय वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सवयीकडे लक्ष पाहिजे. मग ऍक्टिव्ह लिसनिंग कसं करायचं हे जर तुम्हाला समजलं, तुम्ही मला सांगा. तर मी तर 3-3 घंटे एका सेशन मध्ये बसतो. आता आमचं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचे सेशन चालू आहे माझे स्वतःचे, मी दुसऱ्याकडून शिकतोय. तिथे आम्ही 3 घंटे बसतो, पण 3 घंटे माझं एकही लक्ष मी विचलित होऊ शकत नाही. माझं वहीमध्ये लक्ष असते, व्हिडिओकडे लक्ष असते, ऑडिओकडे लक्ष असते आणि मी माझ्या नोट्स टिपत असतो. आणि माझं टार्गेट असते की आजच्या वर्गात जे शिकवलं आहे त्याची असाइनमेंट वर्गात क्लास संपल्याबरोबर मला करता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे मार्ग आहेत ज्यामध्ये ऍक्टिव्ह लिसनिंग आपल्याला करता येते. आणि हे ऍक्टिव्ह लिसनिंग करायचं असेल तर आपल्याला हे कौशल्य विकसित करावं लागेल. आणि या पद्धतीने आपल्याला इफेक्टिव्ह रिडिंग सुद्धा करावं लागेल. लिसनिंग केलं, नुसतं ऐकून सगळ्या गोष्टी शिकू शकत नाही आपण. अनेक अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये वाचाव्या लागतात. त्यामुळे अनेक असे कन्सेप्ट आहे ते समजण्यासाठी, आपलं शब्दाचं संग्रह वाढवण्यासाठी, आपला इंग्रजी किंवा मराठी किंवा हिंदी भाषा बोलण्याची जे फ्लुएन्सी आहे ती वाढवण्यासाठी, गती वाढवण्यासाठी तुम्हाला लवकर लवकर आठवलं पाहिजे. लवकर लवकर आठवण्यासाठी लवकर लवकर तिकडे डोक्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते डोक्यामध्ये भरायचं असेल तर त्यासाठी पर्याय काय, तुम्हाला रीडिंग करता आलं पाहिजे. इफेक्टिव्ह रीडिंग करण्यासाठी तुम्हाला प्रचंड ज्ञानाचं भंडार आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे, परंतु आपली वाचायची गती कमी आहे. पुस्तक वाचण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आणि म्हणून आपण वाचत नाही. आणि वाचत नाही म्हणून आपण आपला नॉलेज जे आहे त्याला लिमिटेड ठेवतो. आणि हा आपण आपल्या स्वतःच्या जीवनावर केलेला एक प्रकारचा अन्याय आहे. तर वाचाल तर वाचाल हे लक्षात जर ठेवलं तरच तुम्ही या नवीन युगामध्ये स्पर्धा जिंकू शकता. आणि म्हणून इफेक्टिव्ह रिडिंग कसं करायचं, वाचताना पुस्तक कसं धरायचं, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं, कसं बसायचं, रिडिंग करताना बोट ठेवायचं की नाही ठेवायचं, पेन ठेवायचा की नाही ठेवायचा, अंडरलाईन करायचं की नाही करायचं, हे सगळ्यात तंत्रशुद्ध पद्धती आहेत. ह्या जर आपण पद्धतीने वापरून केल्या तर खऱ्या अर्थाने आपली वाचण्याची गती वाढू शकते. आणि वाचण्याची गती वाढली तर मग दुसरं काम आपल्याला करायचं आहे की एमपीएससी युपीएससी सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न लिहावे लागतात. एसे लिहायचा आहे 250 मार्काचा. मग एसे लिहायसाठी एवढं ठरलेला इतके लिहायचं आहे बा. मग तेवढे पानं तुम्ही तेवढ्या वेळेमध्ये दिलेला जो परीक्षेमध्ये वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही लिहू शकता का? मग तुम्हाला आठवायचं पण आहे, मुद्देसूद पण लिहायचा आहे, प्रभावी पण झाला पाहिजे, जास्त मार्क पण भेटले पाहिजे आणि गती पण पाहिजे. मग इफेक्टिव्ह रायटिंग जर ज्याला असेल ना तोच जास्त चांगलं लिहू शकते आणि त्यालाच जास्त चांगले मार्क मिळतात आणि तोच मग जास्त स्कोअर मिळवतो. मग स्कोअर वाढवायचा असेल तर तुम्हाला इफेक्टिव्ह रायटिंग स्किल हे डेव्हलप करावं लागेल, विकसित करावं लागेल. आणि हे आपल्याला जर करायचं असेल तर मग आपल्याला स्वतःच्या अभ्यास करत असताना स्वतःच्या नोट्स काढून अभ्यास करता आला पाहिजे. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाचा अभ्यास स्वतःच्या नोट्स काढून केल्या. त्या नोट्स अजूनही माझ्या आहेत. किंवा मी आता एमटेक जेव्हा केलं तेव्हा एमटेक मध्ये पण मी माझ्या सगळ्या विषयाच्या नोट्स स्वतःच्या काढल्या. मी दुसऱ्याच्या नोट्सच्या भानगडीमध्ये पडलो नाही. माझा एकच फंड झालेला आता की लायब्ररीमध्ये आपल्या स्वतःच्या नावाने एक पुस्तक घ्यायचं, एक पुस्तक विकत घ्यायचं आणि एका टीचरला लायब्ररीची बीटी मागायची आणि आणखीन एक तिसरं पुस्तक सरांच्या बीटीवर काढायचं. म्हणजे एका विषयाचे 3 पुस्तकं. आणि मग अभ्यासक्रम बाजूला ठेवायचा आणि अभ्यासक्रम बाजूला ठेवून एका युनिटनुसार एका टॉपिकनुसार 3 पुस्तकामध्ये काय आहे, कोणत्या पुस्तकात चांगलं आहे, कोणत्यातली डायग्राम घ्यायची आहे, कोणत्यातला टेबल घ्यायचा आहे, कोणत्यातली व्याख्या घ्यायची आहे, हे घेऊन आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं. आणि हा काम मी माझ्या 4 वर्ष केलं इंजिनिअरिंग मध्ये. त्यामुळे आज 1990 मध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा मी इंजिनिअरिंगचा कोणताही विषय मी तुम्हाला सांगा आणि त्या विषयावर मी शिकवायला सुरुवात करू शकतो. कारण एवढं प्रचंड ज्ञान मला पक्क झालेलं आहे त्यावेळेला. कारण की या इफेक्टिव्ह टेक्निक मी स्वतः त्यावेळेला वापरल्या. आणि अशा पद्धतीने नोट्स टेकिंग टेक्निक जर तुम्ही व्यवस्थित काढल्या तर तुमच्या नोट्स या स्वतःच्या नोट्स असतात. पटकन अशा उघडल्या की असं समजते आपल्याला ताबडतोब. तर आपल्या युनिट वाईज डिटेल नोट्स, त्या विषयावाईज त्या डिटेल नोट्सवरून 10-12 पानाच्या नोट्स
आणि त्या 10-12 पानावरून 2-3 पानाच्या नोट्स, अशा प्रकारच्या नोट्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आल्या पाहिजे. म्हणजे काय आहे की परीक्षेच्या वेळेला मी ते 2-3 पानं असे मला आठवतात बरोबर, आणि त्या 2-3 पानाकडे पाहून ते मागचे 10-12 पानं आठवतात, आणि त्या 10-12 पानावर माझ्या डिटेल नोट्स मला आठवतात. आणि त्याच्यामुळे मला असं फटाफट काय, हा याचं हे लिहा, फटाफट लिहा, उत्तर लिहा. आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासाची उत्तर पण आपण दीर्घोत्तरी फटाफट लिहू शकतो, गतिमान पद्धतीने लिहू शकतो. अशा सगळ्या गोष्टी ह्या डेव्हलप करता येतात. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी या गोष्टी शिकवलेल्या आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून त्यांनी फंटास्टिक रिझल्ट दिलेले आहेत. आणि या सोबत सोबत मग आपल्याला दुसरं महत्वाचं आहे की काही गणितीय उदाहरणं सोडवायची असतील तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक परीक्षेमध्ये कसं सोडवायचं हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. नुसतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक परीक्षेमधलं नाही, तर जीवनामधला प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. जर आपल्याला अडचण आली असेल तर त्या अडचणीवर रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींवर काय पर्याय असेल त्यासाठी वेगवेगळ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरचा उपाय विचारायचा, आणि त्या उपायांवर अंमलबजावणी करून पाहायची, आणि कोणता ना कोणता एक उपाय त्या प्रॉब्लेमवर लागतो आणि आपला प्रॉब्लेम दूर होतो. अशा प्रकारचा ऍटिट्यूड स्वतःचा डेव्हलप करायचा. त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक ही सुद्धा विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे. आजचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर आज परिस्थिती अशी आहे की 12वी पर्यंत सगळेजण अभ्यास करतात. 10वीची परीक्षा, बोर्डाची परीक्षा करा, तयारी करा, अभ्यास करा, फक्त विषयाचा अभ्यास करतात, घोकमपट्टी करतात, पाठांतर करतात. मग 12वीची परीक्षा, 11वी-12वी मध्ये बोर्डाची परीक्षा, 12वीची परीक्षा पास करतात. आणि 12वीची परीक्षा झाली की 3 वर्ष ग्रॅज्युएशन मध्ये, 4 वर्ष ग्रॅज्युएशन मध्ये टाइमपास करतात. आणि जेवढी स्पीड आपण अचीव्ह केलेली असते 12वी वर्गापर्यंत अभ्यासाची, लिहिण्याची, पाठांतराची, प्रॅक्टिसची वगैरे 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 वगैरे, त्या 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशनकडे आपलं दुर्लक्ष होते. आणि ग्रॅज्युएशन म्हणजे कॉलेजमध्ये मजा करायसाठी जायचं बा, असं विद्यार्थी अनेक जण समजतात. आणि अनेक जण तर असं आहे की बा मला हे करायचं आहे बा म्हणून मी बीए ला ऍडमिशन घेऊन टाकतो आणि पूर्ण वर्ष टाइमपास करतो तिकडे. 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये विद्यापीठाचा अभ्यासाचा टाइमपास, आणि स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित नाही करत. कॉलेजमध्ये जे 12वी पर्यंत ज्ञान प्राप्त केलं होतं ते सगळं विसरून जातो. वाईट संगती लागतात, वाईट मित्र भेटतात, वाईट सवयी लागतात, आणि वाईट कामं करायच्यामध्ये आपण काही विचार करत नाही. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आणि मग वेळ इतका निघून गेला असतो की मौल्यवान 3 वर्ष ज्यामध्ये आपलं ट्रान्सफॉर्मेशन एका कॉन्फिडंट विद्यार्थ्यामध्ये व्हायला पाहिजे, एका विनर मध्ये व्हायला सुरुवात करायला पाहिजे, ते 3 वर्ष आपण वाया घालवलेले असतात. असं होऊ नये म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक यावर विद्यार्थ्यांनी स्वतःला विकसित करूनच आपण पुढे गेलो पाहिजे. आणि या सोबत सोबत आपल्याला लँग्वेजचा प्रॉब्लेम यायला नको. आता मी जर प्रश्न विचारला चॅट बॉक्स मध्ये, तर मला आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा की आपल्यापैकी किती लोकांना तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे, इंग्रजी, हिंदी आणि मराठी. 3 भाषेवर प्रभुत्व असणारे कोण कोण आहे इकडे सांगा मला. यस, मला तिन्ही भाषा येतात. किती जण चॅट मध्ये मला सांगू शकतात की मला तिन्ही भाषा बोलता येतात आणि तिन्ही भाषामध्ये मी वाचन करू शकतो आणि तिन्ही भाषेमध्ये मी लिहू शकतो. जर तुम्हाला हे येत नसेल तर तुमच्यामध्ये ही कमतरता आहे, लक्षात घ्या. तर आता या ठिकाणी मला अनेक विद्यार्थी म्हणतायत की मला तिन्ही भाषा माहिती आहेत. तर आता आपण या कार्यक्रम संपल्यावर बघणार आहोत आपण की आपल्यापैकी असं किती जणांना वाटते की तुम्ही हिंदीमध्ये सगळ्या प्रकारचं एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे करू शकता. सांगा आता किती जण आहे. ज्यांनी यस म्हटलं त्यांनी सांगा कि मुझे सब विषयों में मैं हिंदी में बराबर मार्गदर्शन कर सकता हूँ, हिंदी में पूरा एक्सप्लेनेशन कर सकता हूँ, और मुझे हिंदी अच्छी तरह से बोलने आता है, मैं हिंदी अच्छी तरह से लिख सकता हूँ, और मैं सारे विषयों को हिंदी में समझ सकता हूँ. ऐसे बोलने वाले कितने विद्यार्थी अभी आज इस मीटिंग में है? यस बोलिए आप. अभी मैंने जब 3 विषयों की बात की, तीनों लैंग्वेज की मैंने बात की, तो सभी को 3 लोगों को यस कहा आप लोगों ने. तो कितने लोग ऐसे आपको मिलेंगे कि जो आप कहेंगे कि भाई मुझे हिंदी अच्छे से आती है, मैं हिंदी का किताब अच्छे से पढ़ सकता हूँ. तो आज के जमाने में प्रॉब्लम क्या है हमारा, तो जो हिंदी मीडियम वाले लोग हैं, जैसा कि अभी यहाँ पे हमारे जायसवाल दीदी ने बोला कि भाई मुझे हिंदी आती है, तो क्योंकि घर में हिंदी बोलते हैं इसलिए आपको हिंदी आती है. तो मैं आपसे पूछूंगा कि आपको मराठी अच्छे से आती है क्या? और कुछ ही लोग आपको मिलेंगे कि जिनको मराठी अच्छी आती है.
और यदि मराठी और हिंदी 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 अच्छी आती होगी तो फिर इंग्लिश में भी हमको महारत हासिल करनी पड़ेगी। और इंग्लिश यदि आपको आ गई तो कोई भी स्पर्धा परीक्षा में देखिए, जैसा यूपीएससी की हम लोग यदि बात करेंगे तो यूपीएससी का पेपर इंग्लिश और हिंदी में होता है। तो इसलिए आपको हिंदी और इंग्लिश समझना जरूरी है। आपने पढ़ाई भलाई मराठी में की होंगी, लेकिन प्रश्न का समझ आपको क्या है, प्रश्न में क्या पूछा है, ये समझने के लिए आपको हिंदी अच्छी तरह से आनी चाहिए। और वही प्रश्न आपको इंग्लिश में दिया रहेगा, तो इंग्लिश में भी क्या कहा है उसमें और किस मुख्य विषय की जानकारी इस सवाल में पूछी है, वो यदि हमको समझ में आ गया तो फिर आप भले ही चाहे उसमें लिखना है तो आप मराठी लिख सकते हो, लेकिन आपको तीनों भाषा पे कमांड चाहिए। और यदि नहीं है तो हमको इस पे काम करना पड़ेगा। तो आप ये नहीं बोल सकते कि मैं इंग्लिश में कमजोर हूं या मैं हिंदी में कमजोर हूं या मैं मराठी में कमजोर हूं। मैं आपको सीधा बता रहा हूं यहाँ पे कि आपको एमपीएससी यूपीएससी या इसी प्रकार की कॉम्पिटिटिव एग्जाम देना है तो आपको भारत में रहना है, तो आपको लोकल लैंग्वेज यानी आपकी मातृभाषा आनी चाहिए, राष्ट्रभाषा हिंदी आनी ही चाहिए और इंटरनेशनल लैंग्वेज इंग्लिश आनी ही चाहिए। तो यदि नहीं आती है तो तैयारी करो, शुरुआत करो, प्रिपेयर करो और उसका शब्द संग्रह आपको बढ़ाना पड़ेगा। किसको हिंदी में क्या कहा जाता है, इंग्लिश में क्या कहा जाता है, मराठी में क्या कहा जाता है। हमारे कई सारे विद्यार्थी ऐसे जो महाराष्ट्र में रहते हैं और महाराष्ट्र में रहने के बाद में एमपीएससी की परीक्षा में जब मराठी पूछा जाता है तो अलंकार कशाला म्हणतात, विभक्ती कशाला म्हणतात हे आपल्याला सांगता येत नाही आणि असे प्रश्न आपण स्किप करतो, कारण की मराठी ग्रामर आपण कधी शिकलोच नाही। शाळेमध्ये होतो तेव्हा पास करण्यापुरतं आपण मराठी ग्रामर शिकलो आणि म्हणून आपल्याला लँग्वेज प्रॉब्लेम ओव्हरकम करता आला पाहिजे। मग हिंदी स्वतःहून कशी शिकायची, इंग्रजी स्वतःहून कशी शिकायची, मराठी स्वतःहून कशी शिकायची आणि या तिन्ही भाषेवर प्रभुत्व कसं मिळवायचं हे सुद्धा आपल्याला स्वतःमध्ये कौशल्य विकसित करता आलं पाहिजे। आणि या सोबत सोबत मग आपल्याला आपलं जे स्टडी टेक्निक आहे हे स्वतःच डेव्हलप करता आलं पाहिजे। ऑप्टिमायझिंग स्टडी टेक्निक कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, कुठे बसायचं, काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला जर योग्य पद्धतीने करता आल्या पाहिजेत हे आपल्याला या शिकावं लागेल आणि यासाठी स्वतःचा विकसित करण्याचं महत्वाचं काम आपल्याला करावं लागेल। आता मी अगोदर सांगितलेले जे तुम्हाला आतापर्यंत बघा 1 ते 14 वेगळे कौशल्य मी तुम्हाला सांगितले, हे कौशल्य जर स्वतःमध्ये विकसित करायचं असेल तर तुम्हाला आणखीन एका गोष्टी सोबत लागणार आहे, ती म्हणजे योगा आणि एक्सरसाइज। यासाठी रोज व्यायाम करा असं मी म्हणत नाही, परंतु रोज कमीत कमी सूर्यनमस्कार करा, आठवड्यातून नाही तर 2 दिवस करा, किंवा स्वतःला फिट आणि फाईन ठेवण्यासाठी मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो एवढ्या प्रमाणामध्ये तरी आवश्यक असलेला योगा मी करतो। आज मुलांमध्ये मी बघितलेलं आहे की अनेक मुलांमध्ये ग्रॅज्युएशन होते पर्यंत लठ्ठपणाचं प्रमाण वाढते, किंवा जे गरीब कुटुंबातील लोक आहेत त्यांचं कुपोषणाचं प्रमाण वाढते। तर आपल्याला ह्या गोष्टीवर बॅलन्स साधून आपला फिटनेस कायम ठेवता आला पाहिजे। जर शरीर आपलं फिट असेल तर आपलं मन आणि बुद्धी फिट राहील आणि मन आणि बुद्धी फिट असेल तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या करू शकू, अभ्यासाचे प्रभावी तंत्र वगैरे वगैरे काय 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 काय। जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही जास्त वेळ अभ्यास करू शकणार नाही, तुम्हाला लेझीनेस असेल, फिटनेस नसेल, एनर्जी कमी पडेल तुमची, तुम्हाला थकवा लवकर येईल आणि या सगळ्याचा परिणाम अभ्यासावर होतो। आणि म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कोणता योगा केला पाहिजे, फोकस वाढवण्यासाठी कोणता योगा केला पाहिजे, मेमरी स्मृती वाढवण्यासाठी कोणता अभ्यास आपण केला पाहिजे, कोणता योगा केला पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे। आणि या सोबत सोबत आपल्याला जर विद्यार्थ्यांनी जर ध्यान करायला सुरुवात केली, छोटं ध्यान 5-5, 10-10 मिनिटाचं, मी दररोज तुम्हाला ध्यान करा असं म्हणत नाही किंवा तुम्ही ध्यानाचे विद्यार्थी बना असं पण म्हणत नाही, परंतु विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना किमान तरी आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा जर आपण मेडिटेशन करायला कोणाला तरी सोबत आपण आपला गुरु बनवलं आणि जर आपण अशा प्रकारच्या रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर केला तर आपण अनेक अशा जीवनातल्या संकटांवर मात मिळवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये उच्च विवेक बुद्धी वाढवणे, मेमरी वाढवणे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि हे करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवावं लागेल। आज तुम्ही काय खाता हा सुद्धा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे। नाहीतर आज आता आपण काय
की आज मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त विद्यार्थी केक दररोज खाणार, जो आपल्या शरीराला अपायकारक आहे, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, पाणीपुरी आणि अशा प्रकारे ज्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही, त्याच्याकरता अनेक विद्यार्थी मी बघितलेले आहे की आपल्या महाविद्यालयीन जीवनापर्यंत अनेक असा पैसा त्याच्यामध्ये खर्च करतात आणि त्याच्यापेक्षा स्वस्त न्यूट्रिशियस फूड उपलब्ध असताना सुद्धा फक्त जिभेची चव पुरवण्यासाठी आपण अशा प्रकारच्या याच्यावर गोष्टीचा पैसा खर्च करतो आणि त्यामुळे आपलं नुकसान होणार आहे, लक्षात घ्या. कारण की आपली मेमरी चांगली राहण्यासाठी, आपला फिटनेस चांगला राहण्यासाठी, प्रतिकारशक्ती कायम राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी थोड्याशा खाल्ल्या तरी त्याच्याहून फायदा आपल्याला मिळतो. आणि म्हणून सिंपल सूत्र आपल्या फूड हॅबिट्स मध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणत्या गोष्टी खायच्या आहे, तर रिजनल, सीजनल अशा गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे आणि लोकल. रिजनल, सीजनल, लोकल या जर गोष्टी आपण जर खाल्ल्या तर या गोष्टीमुळे आपण आपल्या शरीरावर चांगल्या प्रकारे आरोग्य नियंत्रण करू शकतो, अभ्यासाची मेमरी पॉवर आपण वाढवू शकतो आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगलं मोठं ध्येय निश्चित करू शकतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला कार्यरत करू शकतो. ऍक्शन आपण घ्यायला तयार होतो आणि या पद्धतीने आपल्याला गोल सेटिंग हे स्वतःच करून ते पूर्ण करण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करता येते. आता ही क्षमता विकसित करण्यासाठीचा हा सुपर 60 कोर्स आहे. यामध्ये शाळेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवता येईल, कॉम्प्युटर एक्झाम मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवता येईल, लाईफ मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. याची तुमची जे स्पर्धामध्ये जे टिकण्याची जी क्षमता आहे ती तुमची वाढेल. तुम्ही लॉंग टर्म मध्ये तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास एक विद्यार्थी म्हणून, लर्नर म्हणून, स्मार्ट लर्नर म्हणून करू शकाल. तुमची इच्छा असेल तर आपल्याला लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही मिळवायच्या आहे, तर ह्या सगळ्या गुणांची गरज तुम्हाला भासणार आहे. आणि अशा प्रकारचा हा ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आपल्याला या पीव्हीकेटी स्कूलच्या वर आपल्याला करता येऊ शकतो. pvkt.institute.org ही त्याची वेबसाईट आहे. किंवा तुम्हाला मी काल जे सांगितलं होतं पीव्हीकेटी स्कूल ऍप, त्या पीव्हीकेटी ऍप मध्ये सुद्धा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 36 पीडीएफच्या नोट्स वाचायला मिळतील, डाउनलोड करायला मिळणार नाही, लक्षात घ्या. वाचायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत. आणि त्यानंतर अशा प्रकारचे मार्गदर्शनाचे 60 व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत. त्यावर प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्विज असणार आहेत. ते क्विज तुम्हाला डेली सोडवायचे आहेत आणि त्या सोबत तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट दिल्या जाणार आहेत आणि अशा ऍक्टिव्हिटी शीटच्या माध्यमातून आपण हा कोर्स पूर्ण करू शकता. हा कोर्स करण्यासाठी 2 वेगळे मार्ग आहेत. आता हा कोर्स जर आपण पूर्ण केला, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला त्याला आपण हे 10 पुस्तकं ई बुक हे फ्री देणार आहोत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, सुपर 60 अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हे 10 पुस्तकं तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी कामात येणार आहेत. त्यामध्ये जनरल सायन्सचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं पुस्तक आहे, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दलचं पुस्तक आहे, व्हर्बल रिझनिंगचं हँडबुक आहे, मोठं 750 पानाचं ई बुक मिळणार आहे, लक्षात घ्या. इंटरव्ह्यू मंत्राचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचे करंट अफेअर्स, टॉपर स्टुडंटच्या टिप्स काय आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनचं पुस्तक, इतर स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हे 1 वर्ड सबस्टिट्यूशनचं स्टाफ सिलेक्शन कमिशनचं पुस्तक कामाचं आहे. अशा प्रकारचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत आणि हा कोर्स तुम्ही ऍपच्या द्वारे सुद्धा करू शकता, ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता. परंतु मी आज तुम्हाला काही वेगळी गोष्ट या ठिकाणी शेअर करण्यासाठी आलेलो आहे. पीव्हीकेटी स्कूल ऍप आपण जर डाउनलोड केली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा मिशन सुपर 60 मिशन गोल्ड मेडल, सुपर 60 IAS फाउंडेशन कोर्स हा तिकडे तुम्हाला दिसणार आहे. तो कोर्स तुम्हाला करायचा असेल तर कोर्स तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिकडे पेमेंट करू शकता आणि पेमेंट करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करता येऊ शकतो. परंतु आज आपण या ठिकाणी या सुपर 60च्या आपल्या जी आपली मालिका चालू आहे या मालिकेमध्ये हजर असल्यामुळे यासाठी तुम्हाला एक विशेष अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहे. आणि ती विशेष अनाउन्समेंट म्हणजे मला आपल्या सगळ्यांना आता या ठिकाणी विचारायचं आहे. मी माझं जे शेअरिंग आहे हे या ठिकाणी थांबवतो आणि मला हे सांगायचं आहे की बा हे ऍपच्या माध्यमातून तर काही विद्यार्थी आपापल्या घरी बसून हा कोर्स करतायत, परंतु माझी अशी इच्छा आहे की हा कोर्स मी स्वतःच तयार केलेला आहे, त्याचं स्वतःचं माझं कंटेंट आहे आणि त्याचं सर्व नोट्स आणि त्याच्या सगळ्या पीडीएफचे व्हिडिओ सगळे रेकॉर्डेड आहे. परंतु आज आपण या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हजर,
या सगळ्यांची जर इच्छा असेल किंवा काही जणांची इच्छा असेल तर दररोज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये याचे 60 सेशन, 60 सेशन, 60 दिवसांचे 60 सेशन, दररोज एक सेशन आपलं असेल. आणि हे सगळे सेशन आपण लाईव्ह झूम मीटिंग मध्ये घेणार आहोत. लाईव्ह झूम मीटिंग मध्ये आपण दररोज घेणार. तर जे 18 टॉपिक सांगितले मी, त्या 18 टॉपिकचे 40-50 व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ न दाखवता मी स्वतः पूर्ण प्रेझेंटेशन आणि सगळं एक्सप्लेनेशन आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे सगळं डबल करेल, पुन्हा लाईव्ह मध्ये करेल. लाईव्ह झूम मीटिंग आपल्या रोज असतील 8 ते 9. आणि यासोबत सोबत आपल्याला वेगवेगळे IAS अधिकारी सुद्धा याच्यामध्ये मदत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर अशा पद्धतीचा एक हा जो ऑनलाईन कोर्स आपला सुरू आहे, याऐवजी लाईव्ह क्लासेस झूम मीटिंगच्या द्वारे दररोज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये सुद्धा आपण हा सुपर 60चा कोर्स आपण राबवायचा विचार केलेला आहे. आणि यासाठी आता ऑनलाईन कोर्स जो आहे त्या कोर्सची फी आहे 4000 रुपये. 2 महिन्याचा कोर्स आहे आणि 4000 रुपये फी आहे. पण हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल आणि तुमची जर परिस्थिती तशी जर नसेल तर या ठिकाणी तो कोर्स मी तुम्हाला 50% ला ऑफर करतोय. म्हणजे 4000 रुपयाचा कोर्स तुम्ही ऍपमध्ये डायरेक्ट गेला आणि तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला 4000 रुपये भरावे लागणार आहे. परंतु तुम्हाला हा कोर्स करायचा असेल आणि जर तुम्ही आता या 10 तारखेपर्यंत 3-4 दिवस आहे, या 3-4 दिवसामध्ये जर निर्णय घेतला आणि तो कोर्स करायचं ठरवलं तर तो कोर्स तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये आपण देणार आहोत. फक्त 2000 रुपयामध्ये 50%. आणि यासोबत तुम्हाला एक 500 रुपयाचा दुसरा एक कोर्स आहे, तो सुद्धा तुम्हाला फ्री देणार आहोत. आणि जवळपास 1000 रुपयाच्या किमतीचे पुस्तक आहे, तुम्हाला मागे जे दाखवले मी ई बुक आहेत, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण मिळतील. आणि अशा पद्धतीने हा 50% मध्ये कोर्स हा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स ऑनलाईन करायचा नसेल, परंतु त्यांना दररोजच्या झूम मीटिंग मध्ये लाईव्ह करायचा असेल, म्हणजे मी प्रत्यक्षात हजर राहील, मी PPT दाखवेल, मी एक्सप्लेन करेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी स्वतः देईल, तर मग तो जो कोर्स आहे त्या कोर्सची फी तुम्हाला पूर्ण 4000 रुपये द्यावी लागेल. 2 महिने किंवा 2 महिने जास्त झालेला, कारण की कधी एखाद्या दिवशी आपलं सेशन होणार नाही. तर असे 60 सेशन आपण घेणार आहोत. 60 सेशन आपले कदाचित होऊ शकते 2.5 महिने चालतील. आणि या 2.5 महिन्याच्या याच्यामध्ये दररोज लाईव्ह मीटिंगच्या माध्यमातून हा कोर्स आपल्याला रन करायची आपली इच्छा आहे. आणि यासाठी जर आपण तयार असाल तर आपण माझा जो नंबर मी तुम्हाला दाखवला त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि त्यानुसार मग तुम्हाला कोर्सची ऍडमिशन कशी करायची, रजिस्ट्रेशनचा काय फॉर्म असेल वगैरे वगैरे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती दिल्या जाईल. आणि आपण आता हे गणपती आपले 10 तारखेला आहे, 11, 12 तारखेला, 13 तारखेला महालक्ष्मी आहे. तर आपण हा जो कोर्स आहे हा कोर्स आपण 13 तारखेपासून किंवा जास्तीत जास्त 14 किंवा 15 तारखेपासून आपण सुरुवात करूया. आणि दररोज रात्री 8 वाजता मी तुम्हाला झूम मीटिंग मध्ये भेटणार. आणि ही झूम मीटिंगची लिंक सगळ्यांसाठी कॉमन नसणार, फक्त जे लोक 4000 रुपये भरून ऍडमिशन घेतील त्यांच्या करताच असणार. दुसरं म्हणजे एकदा भरलेले पैसे कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही. त्यामुळे निर्णय पक्का घ्यायचा आहे की स्वतःला तयार करायचा आहे, मार्गदर्शन पाहिजे आहे, कन्सिस्टंटली दररोज एक ऍक्टिव्हिटी करून आपल्याला टप्प्याटप्प्याने 60 दिवसामध्ये स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आणि शिवाय जे लोक 4000 रुपये भरून हा कोर्स करतील त्यांना पुढचे 6 महिन्यापर्यंत तो कोर्सचे व्हिडिओ ऍप मध्ये पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे. म्हणजे रिपीट सेशन तुम्हाला तिकडे व्हिडिओमध्ये पाहता येतील, व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील. आणि हा कोर्स आपण हिंदीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आपल्याला सगळं एक्सप्लेनेशन हे काही विद्यार्थी हिंदी सायडरचे पण आहेत, त्यामुळे नोट्स आपल्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी तिन्ही भाषेमध्ये असणार आहे. आणि अशा प्रकारे हा कोर्स आपण करू. ज्यांना ज्यांना असं वाटत असेल तर त्यांनी माझा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचं नाव, ईमेल ID आम्हाला पाठवायचा आहे आणि आय एम इंटरेस्टेड असं मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा फॉर्म पाठवला जाईल. रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पैसे भरण्याची लिंक पाठवली जाईल. आणि जे लोक 4000 रुपये भरतील त्यांच्यासाठी आपण 15 सप्टेंबर पासून दररोज लाईव्ह सेशन संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये राहील. परंतु लक्षात घ्या की फक्त पैसे आहे म्हणून हा कोर्स करायचा असं नाही.
तर दररोज हा कोर्स जेव्हा तुम्ही सुरुवात करणार, तर मी तुम्हाला सांगतो की दररोज तुम्हाला होमवर्क असणार आहे. म्हणजे 1 घंट्याची झूम मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला 1 घंटा घरी पण आणखीन काम करावं लागणार आहे. कारण की हा कोर्स नुसता मला ऐकवायचा नाहीये तुम्हाला, तर तुमच्याकडून करून घ्यायचा आहे. तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या जीवनामध्ये ते अनुभवलं पाहिजे. आणि नुसतं अनुभवायचं नाहीये, तर तुम्ही याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात केली पाहिजे. आणि ही वापरायला सुरुवात करायची असेल, तर काही ऍक्टिव्हिटी प्रत्यक्षात तुम्हाला दररोज कराव्या लागतील. क्लास झाला की तुम्हाला दररोज एक ऍक्टिव्हिटी असेल, ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला ती मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायची आहे. ती मी तपासणार, त्यातल्या चुका तुम्हाला सांगणार आणि ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुन्हा पूर्ण करायची आहे. आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण हे सगळे कौशल्य विकसित करण्याचं तंत्रज्ञान शिस्तबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी आपल्याला जर घ्यायची असेल, तर 15 तारखेपासून आपण पुन्हा रात्री 8 ते 9 असं सेशन आपण चालू करणार आहोत. त्यासाठी 4,000 रुपये फी असणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट नसणार आहे. कारण की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळे सेशन लाईव्ह राहणार आहेत, रेकॉर्डेड राहणार नाही. परंतु हे लाईव्ह सेशन संपल्यानंतर जर एखादा टॉपिकचा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला पाहिजे आहे, तर त्या नोट्स तुम्हाला ऍप मध्ये मिळणार आहेत पुढच्या 6 महिन्यापर्यंत. ऍप मध्ये तुम्हाला ते ऍक्टिव्हेट करून दिल्या जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ रिपीट सुद्धा करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण सुपर 60च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची बॅच आपण चालू करायचं सुरुवात केलेली आहे. आता तुम्हाला ह्या ऍप मध्ये लॉग इन करायचं असेल, तर तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा युजर नेम असेल. तुम्हाला रजिस्टर करायचा आहे तिकडे. तुमचा मोबाईल नंबर तुमचा युजर नेम होऊन जाईल आणि तुमचा जो पासवर्ड आहे, तो पासवर्ड सिंपल टाका. त्याच्यामध्ये सिम्बॉल वगैरे वापरू नका. फक्त अक्षर आणि आकडे वापरा. म्हणजे जसं की बा प्रवीण 1 2 3 असा पासवर्ड बनवा. तर तुमचा मोबाईल नंबर म्हणजे युजर नेम आहे आणि तुम्ही टाकलेला सिंपल पासवर्ड म्हणजे तुमचा पासवर्ड होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीकेटी स्कूल या ऍप मध्ये लॉग इन करू शकता. आता या ऍप मध्ये सुद्धा हा कोर्स अवेलेबल आहे, परंतु तो फक्त ऑनलाईन मोड मध्ये अवेलेबल आहे आणि त्याची फी 4,000 रुपये आहे. जर ऑनलाईन मध्ये तुम्हाला करायचं असेल तर 50% कन्सेशन आहे, तो तुम्हाला 2,000 रुपयालाच पडेल फक्त. पण त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ऍप मध्ये रजिस्टर करू नका. ऍप मध्ये तुम्हाला 4,000 रुपये भरावे लागतील. तर तुम्हाला 2,000 रुपयाची लिंक वेगळी पाठवली जाईल आणि त्या लिंकवर तुम्ही पैसे भरले की मग तुमच्या मोबाईल मधली जो कोर्स तुम्ही ओपन केलेला आहे सुपर 60चा, तो ऍक्टिव्हेट करून दिला जाईल आणि मग तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने तो करू शकाल. म्हणजे मग तुम्ही कोणताही व्हिडिओ कोणत्याही वेळेला पाहू शकता. ऍक्टिव्हिटी तुम्ही करा नका करू, ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दररोज सोडवायचे असतील आणि तो कोर्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता. पण तिथे त्याची फी तुम्हाला 50% मध्ये सूट भेटणार आहे. आणि माझं प्रत्यक्षात मार्गदर्शन तुम्हाला दररोज पाहिजे असेल, तर तो कार्यक्रम लाईव्ह असेल आणि त्याची फी 4,000 रुपये असणार आहे. परंतु एकदा भरल्यानंतर फी परत मिळणार नाही, हे निश्चित करून घ्यायचं आहे. आणि त्यानुसार आपला निर्णय आपल्याला कळवायचा आहे. या ठिकाणी जे लोक हजर असतील त्यांनी माझा चॅट बॉक्समध्ये मी माझा नंबर या ठिकाणी शेअर करतोय. मगाशी मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा दाखवला. तो नंबर तुम्ही या ठिकाणी नोट करून घ्या आणि तो नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला 2 नंबर आहे माझे, 82 75 73 22 98. हा माझा नंबर